तर मी 22 स्वतः खर्चाने मंदिर बांधले, ओपन पेसला वॉल कंपाऊंड दिले, पाण्याची पाईपलाईन टाकली, नाली रोड तर आपल्याजवळ पाडाच आहे. जे नगरसेवक वार्डमध्ये ज्याचा विकास नाहीये ते लोक ते वार्ड सोडून दुसऱ्या वार्डमध्ये येतात. जे दुसरे उमेदवार उभे आहे त्यांनी तसं त्यांचं वार्ड जुनं वार्ड आहे ते दाखवून द्यावं, नाही तर समोरासमोर डिबेट करून घ्यावं त्यांनी त्यांनी काय काम केले काय नाही केले. नमस्कार मित्रांनो, सध्या जे महापालिकेचं रणसंग्राम सुरू आहे, अख्ख्या जालन्याला लक्ष लागून पडलेलं आहे आणि कुतूहलता आहे की प्रभाग क्रमांक 9 मध्ये काय सुरू आहे. प्रभाग क्रमांक 9 कारण की इथं दोन मातब्बर नेते एकमेकांसमोर भेटतात आहे, त्याच्यामुळं 16 प्रभागातून सगळ्यांचं लक्ष कुठं आहे, तो प्रभाग क्रमांक 9 मध्ये. आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे उमेदवार आहे त्या उमेदवारांचे काय विचार आहेत, सगळ्या उमेदवारांचे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर हे प्रयत्न आमचे आवडत असतील तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्या प्रभागात जालन्यापर्यंत या प्रत्येक उमेदवारांचे विचार जातील आणि विचारातला अनुसरूनच लोक मतदान करतील. कोणत्या आमिषाला बळी पडून नव्हे तर एका विचारावर लोक मतदान करतील, हेच आमचा प्रयत्न. त्याच्यामुळे आम्ही या विशेष कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तसेच आज प्रभाग 9 मधील एक उमेदवार आपल्यासोबत आहेत. या उमेदवाराला आपण जसं म्हणतो ना, इंट्रोडक्शनची गरज नाही, कारण की गेल्या 4 टर्म पासून ते सलग इथं नगरसेवक राहिलेले. असे नगरसेवक राहिलेले आता जे उमेदवार आहेत महापालिकेमध्ये तसे महावीरजी ढक्का. दादा, जसं आता तुम्ही गेल्या 4 टर्म तुम्ही नगरसेवक राहिलेले आहे, तर तुमच्या सुरुवातीला तर प्रभागाबद्दल आणि तुमच्याबद्दल परिचय द्यावा. माझं नाव महावीर रामकर ढक्का आहे. मी गेल्या 4 वेळेपासून नगरसेवक आहे. मी प्रभाग क्रमांक आता 9 मध्ये उभं आहे. माझा मुलगा विक्रांत ढक्का पण उभा आहे. पक्षाने मला तिकीट दिलेली आहे. मी जे काम लोकांचे केलेले वार्डामध्ये जे रोड, नाल्या, लाईट, हायमॅक, सभागृह, चौकाचे सुशोधीकरण, सभागृह केले. त्याच्यानंतर मी 22 स्वतः खर्चाने मंदिर बांधले, ओपन पेसला वॉल कंपाऊंड दिले, पाण्याची पाईपलाईन टाकली, नाली रोड तर आपल्याजवळ पाडाच आहे. और मला जास्त काही सांगायची आवश्यकता नाही. मग आपल्या वार्डमध्ये लोकांना विचारून घ्या, जनतेला, की मी काय काम केलेले काय नाही केले. जसं आता तुमचं जसं तुम्ही सांगताय की विकास कामांचा पाडा इतका मोठा आहे की वाचायला कमी पडेल, परंतु सगळ्यात मोठं यावेळीची जी निवडणूक लागलेली ही 9 वर्षानंतर लागलेली आहे. आता 9 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा जनतेमध्ये जातात तर काय अडचणी येत आहेत का समोर? नाही, मला काही अडचणी येत नाही. मी 24 तास लोकांमध्ये असतो, चौकामध्ये असतो. मला काही अडचण नाही. जे नगरसेवक वार्डमध्ये ज्याचा विकास नाहीये ते लोक ते वार्ड सोडून दुसऱ्या वार्डमध्ये येतात, ते लोकांना भेटत नाही, काम करत नाही, त्याला अडचण येणार. मी तो लोकांमध्ये राहतो ना, मला काही अडचणच नाही ना. जनताला विचारून घ्या मी काय काम करतो काय नाही. जसं आता तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही नेहमी लोकांमध्ये राहिलेले. आता एकीकडं सुरुवातीचा तुमचा जो पक्ष होता तुम्ही काँग्रेसमध्ये होता, त्याच्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आला, तर जेव्हा तुम्ही शिफ्ट झाले तर त्याच्यामुळे असं काही फरक पडेल का तुमच्या मतदानावर? नाही नाही, तसं काही फरक पडणार नाही. पहिले काँग्रेस पक्षात होतो मी, आता भाजप पक्षात गेलेलो आहे. असं काही फरक पडणार नाही. लोकाला काम पाहिजे हो, लोकाला काम पाहिजे, विकास पाहिजे. त्यांना दुसरं काय, नगरसेवक त्याला 24 तास अवेलेबल असल्यावर लोकल पब्लिकला काही काम विकास पाहिजे. पक्षाचं पब्लिकला काही घेणं देणं नाही आहे. आणि मी पहिलेपासून लोकांमध्ये राहिलेलं आहे, लोकांमध्ये काम करतो. असं काही नाही की असं जे नगरसेवकाला कोणाला वाटतं जे लोकांचे काम करत नाही, बघत नाही. माझ्या वार्डात दोन्ही प्रभाग 22 और 23 मध्ये प्रत्येक गल्ली बोळात बघा, पोलवर बघा, लाईट बघा, जे सभागृह आपण विकास केलेले. जे दुसरे उमेदवार उभे आहे त्यांनी तसं त्यांचं वार्ड जुनं वार्ड आहे ते दाखवून द्यावं, नाही तर समोरासमोर डिबेट करून घ्यावं त्यांनी त्यांनी काय काम केले काय नाही केले. नाही तर मी माझ्या वार्डमध्ये बघा मी काय काम केले काय नाही, हे जनताला कळणार, आपल्याला बी कळणार आहे. तर आता समजा काम दाखवायचंच काम पडलं तर असे कोणते तुम्ही विशेष काम केलेलं आहे जे तुमच्या टेन्युअरमध्ये म्हणा, जसं 4 टर्म तुम्ही नगरसेवक राहिलेले, असं कोणता काम तुम्ही असं वाटतं का हे करायला मला खूप अवघड गेलं आणि मी ते करून दाखवलं? काही ओपन फेसमध्ये धन काढल्या लोकांचे ताबे होते,
ते मी ताबे हटून तिथं ओपन पेसला वॉल कंपाऊंड केले, गट्टू बसविले, तिथं सभागृह केले. तिथं थोडी अडचण आली मला, पण मी ते माझ्या लेवलला मी त्याला समजून ते काम केलेले आहे. बाकी रोड नाल्याच्या याच्यात काही अडचण येत नाही. ते आपण त्यांच्यासाठीच करतो, जनतेसाठी. त्यांना समजून सांगितलं काही फरक पडत नाही. जसं आता खूप दिवसापासून जसं उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी जो गुंता कायम होता, युती होणार की नाही होणार, आणि एकदा ती युती तुटली. आता युती तुटल्यामुळं तुमच्यावर काही परिणाम होणार, मतदानावर काही परिणाम होणार, किंवा हिंदू मतांचं जे विभाजन होणार त्याच्यानं तुम्हाला काही इफेक्ट होणार का? बघा, हे युती भाजपतर्फे रावसाहेब पाटील दानवे, लोणीकर साहेब, कैलास गोरंट्याल, कुचे साहेब यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले. बावनकुळे साहेब बी आलते, पण समोरच्यानी नेते लोकांनी शिंदे गटाचे बी होते. त्यांनी काय युती का तुटली, मी छोटा कार्यकर्ता, मी सांगू शकत नाही. पण माझ्या प्रभागमध्ये असं काहीही परिणाम होणार नाही, कारण मी जनतेत नाही ना. त्याच्या शिंदे गटाचे जे बी इथं कार्यकर्ते, त्यांचं कामच नाही होतं ना. इथं आम्ही 10 वर्षापासून BJPचे, म्हणजे माझ्या संघ काँग्रेसमध्ये होते, आता आम्ही BJPमध्ये आलो. आणि जे उमेदवार माझ्या समोर आलेलं आहे ते उमेदवार ऑलरेडी दुसऱ्या प्रभागमध्ये होतं. त्याला हे प्रभाग नवीन आहे. त्याने काम जुन्या वार्डमध्ये दाखवलं पाहिजे त्याने काम, आणि नव्या वार्डमध्ये, या वार्डमध्ये त्याचा काय संबंध आहे? जसं आता पुन्हा एकदा 5व्यांदा जर या भागातील जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला निवडून दिलं, तर तुमचं विजन काय असणार? सगळ्यात पहिले कामं कोणती हातात घेण्यात येणार? बघा, सगळ्यात पहिले तर दररोज पाणी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जे मी आता 350 350 पोल, नवीन पोल बसविलेले लाईट्स आहे, हे प्रत्येक गल्लीत बसवणार आहे. जेवढे ओपन पेस काही राहिले असन ते ओपन पेसमध्ये वॉल कंपाऊंड, गट्टू वगैरे सभागृह बांधणार आहे. मुला मुलीसाठी मी सुंदर अभिष्का सभागृह बांधून अभिष्का चालू करणार आहे. ते सर लोकांचे पैसे स्वतः मी देणार आहे. बाकी जे चिल्लर काम आहे, इथं माझ्या वार्डमध्ये कल्याण घोगरे स्टेडियम आहे, त्याला चांगल्या पद्धतीने करून जनतेसमोर जाणार आहे. खूप खूप धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. जसं हे होते प्रभाग क्रमांक 9 मधील जे आपण म्हणतो ना, जे 2 मातब्बर नेत्यांची फाईट आहे, त्याच्यातील एक मातब्बर नेते महावीर ढक्का 4 टर्म नगरसेवक राहिलेले. त्यांनी सांगितलं की त्यांचे जे कामं आहेत त्याचा पाडा वाचायला कमी पडणार, आणि त्या कामाच्या जोरावर मला वैयक्तिकरित्या इथं लोक प्रेम करतात, आणि त्याच प्रेमाच्या जोरावर पुन्हा एकदा त्यांनी निवडून येण्याची आशा वर्तवलेली आहे. या उमेदवाराचे विचार कसे वाटले हे आपण नक्की ठरवून, कोणत्या आमिषाला बळी न पडता चांगल्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील, हेच जनतेचे पकडून मी अपेक्षा करतो. आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.